तुही माझा विधवाचा 14 डिसेंबरचा म्हणजे आजचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण पाहतोय की राजेश जो आहे तर तो गाडीवरती आलेला असतो आणि अचानकच एका जागी थांबतो. तर त्याला तिथे सगळे दादाची माणसं आणि तो जो दादा आहे ज्याच्याकडून राकेशने पैसे घेतलेले होते तर तो दिसतो. आणि आता तिथं राजेश अचानकच एकदम त्यांना समोर बघून घाबरतो. गाडी थांबतो आणि गाडीवरून उतरून त्या दादाकडे येत असतो आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो दादा असं म्हणतो तर तो दादा म्हणतो, तोंड बंद कर, बोलून काही उपयोग नाहीये, चल बॉसनं बोलवलंय तुला. असं म्हणल्यानंतर राजेश थोडासा घाबरतो की कारण आता पैसे कुठून द्यायचे म्हणून. आणि तो दादा त्याला जोरात चल म्हणून ओरडत असतो. आता राकेश लगेच म्हणतो, दादा ऐका ना, मी पैसे जमवले होते तुम्हाला द्यायसाठी, पण आणि तुम्हाला फोनसुद्धा करणार होतो की पैसे आणून कुठून देऊ म्हणून, पण तेवढ्यात एक प्रॉब्लेम झाला हो. माझी प्रेग्नंट बायको आहे ना, तर ती पाय घसरून पडली हो पोटावरती. तर तो दादा म्हणतो काय, आणि पुढे म्हणतो की तिच्या पोटातलं आमचं बाळ जगतंय की जातंय या टेन्शनमध्ये रात्रीच तिला ॲडमिट करावं लागलं हो दादा. आणि आता ना खूपच क्रिटिकल केस झाली आहे आणि खूप खर्च होतो आहे. डॉक्टर एक आकडे सांगतायत ना, तर ते सांगून अक्षरशः हादरलो हो मी. आणि म्हणून सांगतोय ना मी तुम्हाला की प्लीज मला समजून घ्या. देवपरीक्षा बघतोय हो माझी. त्यावर तो दादा म्हणतो, कुठल्या हॉस्पिटल आहे तुझी बायको? तर तो म्हणतो, सिटी हॉस्पिटलला आहे, हवं तर तुम्ही तुमच्या एका माणसाला पाठवून खात्री करून घ्या. खरंच दादा समजून घ्या, मी खूप टेन्शनमध्ये. आपलं बाळ या जगामध्ये यायच्या आधीच दादा असं करून बोलत असतो. आणि पुढे म्हणतो की दादा तुम्हाला सुद्धा मूलबाळ असेलच की, या न झालेल्या बापाचं काळीच तुम्हाला, नाहीतर कोणाला कळणार आहे हो दादा. हात जोडतो मी तुमच्यासमोर, प्लीज मला आणखीन थोडी मुदत वाढवून द्या दादा, मी सगळे तुमचे पैसे क्लिअर करतो. असं राकेश हात जोडून त्या दादाच्या समोर बोलत असतो. आता दादाचं आपल्याला दाखवले 2 मिनटं दादाला काही सुचत नाही. दादा त्याच्या माणसांकडे वगैरे बघतो आणि अचानकच राकेशला म्हणायला लागतो की बरं ठीक आहे म्हणून. तो दादा राकेशला म्हणतो, अरे घाबरू नकोस, मी पण एक बाप आहे, चुकलो मी, माफ कर हां मला, असं तो माणूस म्हणत असतो. आणि तो दादा आणखीन जे काही बोलत असतो तर ते थोडं म्युझिकली दाखवलेलं आहे. कारण तोपर्यंत राजेश जो आहे तर तो मनामध्ये अतिशय म्हणजे एक वेगळ्याच भावनेने बोलत असतो की दाद्या, अरे अशा 56 लोकांना रोज शेंड्या लावतो मी, ह्यात PhD आहे माझी शेंड्या लावण्यात, समजलं का, असं तो मनातच बोलत असतो. आणि आता आपण दुसरा सीन पाहतोय. ऑफिसमध्ये अर्णव बसलेला असतो. तिथे पिऊन येतो आणि म्हणतो, साहेब आत येऊ का? अर्णव म्हणतो, कमीन. आता तो पिऊन जो आहे तर तो म्हणतो, सर कॉफी. अर्णव म्हणतो, ठेव. तर कॉफीचा मग जोरात आपडल्याचा आवाज येतो. अर्णव म्हणतो, मुद्दामून इतक्यातच त्याला त्या पिऊनमध्ये मिसिंदोर दिसायला लागते. लगेचच तो म्हणतो, मिसिंदोर, आणि घाबरून म्हणतो, तू आणि पिऊन. त्यावर ईश्वरी म्हणते, वा सर, बढिया, मानलं हं तुम्हाला. अर्णव म्हणतो, म्हणजे? तर ईश्वरी म्हणते, तुमच्या मनातलं प्रेम ओठावरती आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून सर ऑफिसमध्ये निघून आलात ना, मस्त, वा एकदमच मस्त. त्यावर अर्णव म्हणतं, हे सगळं कुणी सांगितलं तुला? तर ईश्वरी म्हणते, कुणी सांगायला कशाला पाहिजे आहे, मला कळतं ना, एवढी पण बेवकूफ नाही आहे हं मी सर. आणि किती दिवस या गोष्टींपासून पळत राहणार आहेत तुम्ही, हां बोला ना, असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते, एवढे मोठे मोठमोठे डील्स करता, देशातल्या लोकांशी बोलता, सेमिनार्समध्ये सगळं काही तुम्ही बोलता, पण आपल्या स्वतःच्या बायकोसमोर मनातलं प्रेम व्यक्त करण्याची वेळ आली की तुम्हाला तुमची बोलती बंद कशी काय होते हो, बोला ना, असं म्हणून ईश्वरी जोरात त्याच्या अंगावर ओरडते. अर्णव म्हणतो, होतं असं कधी कधी. ईश्वरी म्हणते, पण का होतं हे असं सगळं, बोला ना. आता अर्णवला काय बोलावं ते कळतच नाही, फक्त तो म्हणतो की माहिती नाही म्हणून, पण मी बोलू काय? त्यावर आता ईश्वरी म्हणते, वा 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 वा, म्हणजे आता हे पण मीच सांगायचं का तुम्हाला की आता बोलायचं काय ते? अहो एवढी साधी गोष्ट कशी काय जमत नाही आहे तुम्हाला? हां. अर्णव म्हणतो, मी सिंदूर ही साधी गोष्ट नाही आहे, दिस इज व्हेरी स्पेशल. मग ईश्वरी म्हणते, अहो स्पेशलच आहे ना, पण यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे, याआधी लाखो लोकांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याच आहेत ना, मग तुम्हालाच काय एवढा वेळ लागतोय, बोला ना सर, आणखीन काय घेणार तुम्ही, बोला ना, आणखीन काय घेणार आहेत तुम्ही आणखीन? आणि इकडे तो पिऊन म्हणत असतो, सर आणखीन काय घेणार का? अर्णव म्हणतो, जरा थांबा. आणि त्याच्या लक्षात येतं की पिऊन तर या साईडला उभारलेला आहे आणि आपण इकडे ईश्वरी समजून कोणाशी तरी बोलतोय म्हणून. आणि तो पिऊन पण आश्चर्यचकित होऊन बघतो अर्णवकडे. तो म्हणतो की बोला ना सर, आणखीन काय हवंय का तुम्हाला? अर्णव म्हणतो, नाही काय नको, तू जा, असं म्हणून तो पिऊन तिथून निघून जातो.
आता तो पिऊन निघून गेल्यानंतर अर्णवच्या लक्षात येतं की अरे हे तर मला भास होत आहेत म्हणून. अर्णव म्हणतो सुद्धा मनाशी की मी सिंदूर अरे हे तर माझी भास आहेत म्हणून असं म्हणत असतो अर्णव. तोपर्यंत एक मुलगी जी आहे तर ती येते आणि ती म्हणते मी कम इन सर. तर अर्णव म्हणतो या कम इन असं म्हणतो. आता ती मुलगी आतमध्ये येते. ती बहुतेक अर्णवच्याच ऑफिसमधली कलिगा असावी. आता अर्णवला आज जिथे तिथे ईश्वरी दिसत असते. ती मुलगी म्हणते सर फाईल. आता अर्णव तिच्याकडे बघते तर पुन्हा अर्णवला त्या मुलीमध्ये ईश्वरी दिसते. आता अर्णव म्हणतो मी इंदोर तू. तर ती म्हणते घ्या ना फाईल, चालू दे तुमचं काम असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते प्रत्येक प्रेझेंटेशनवरती आपलं मत सांगा, प्रत्येक डिझाईनबद्दल बोला, तुमच्या मनातले विचारणा अगदी मोकळेपणाने मांडा हां. फक्त एक गोष्ट सांगून हां सर, बायकोवरचं प्रेम ते सोडून तुम्ही सगळं काही करा, ते मनातच राहू द्या, कडी कुलूप लावून अगदी बंद करून टाका ते हं, चालेल का? कोणाला कळू देऊ नका हां. तर अर्णव म्हणतो विसिंदर हे काय चाललंय तुझं अगं? ईश्वरी म्हणते माझं काय चाललंय? अहो तुम्ही काय करताय सर? तुम्हाला एवढी साधी गोष्ट कशी काय कळत नाही हो? आता रेकॉर्ड ब्रेक वेळ दिला हो तुम्हाला, एवढा वेळ कोणीच घेत नाही हो. तुमच्या जागी जर दुसरा कोणी असता ना तर आत्तापर्यंत मला प्रपोज करून दुसऱ्यांदा लग्नसुद्धा केलं असतं त्याला माझ्यासोबत. पण तुमची गाडी त्याच स्टेशनवर थांबली असून पुढेच जात नाहीये. दोघांचं जरी प्रेम असलं ना तरी मुलानेच पुढाकार घ्यायचा असतो. एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का तुम्हाला? तुम्हाला सगळं कळतं सर, अगदी सगळं. बिझनेस करतं, प्रॉफिट कळतो, लॉस कळतो, देशाची काय ती इकॉनॉमिक कंडिशन कळते, पण मुलीच्या मनातली भावना बिलकुल नाही कळत हां तुम्हाला सर. परेशान झाले हो सर मी तुमच्यामुळे असं ईश्वरी वैतागून बोलत असते. आणि पुढे म्हणते बोला ना, द्या उत्तर म्हणून. आता अर्णव गप्पच बसतो, त्याला काय बोलावं ते कळतच नाही. ईश्वरी म्हणते सर काय झाले तुम्हाला, बोलत का नाही येत तुम्ही? आणि आता ईश्वरी जाऊन ती मुलगी तिथे असते आणि ती मुलगी म्हणत असते बोला ना सर, बोला ना, तुम्ही बोलत का नाही येत? आणि अर्णव लक्षात येतं की ती मुलगी दुसरी आहे, ईश्वरी नाही. ती मुलगी म्हणते एनी प्रॉब्लेम? तर अर्णव म्हणतो नाही नाही काही नाही. अर्णव मनाशीच तोपर्यंतच पाठीमागून आवाज येतो मिस्टर अर्णवराजे शिर्के. आणि तो मागे वळून बघतो तर ती असते मॅनिक्यून. तर त्या मॅनिक्यूमध्ये त्याला ईश्वरी दिसत असते, जी की निळा ड्रेस घातलेली आहे ती. आता तो त्या पुतळ्यापर्यंत येतो आणि लगेच ती ईश्वरी बोलायला लागते सर इतकं डम कोणी असू शकतो इतकं, आणि हे सगळं मला ना क्षमतेच्या पलीकडे माझ्या ऐकण्याच्या हद्द झाली बाबा आता तुमची. मी तुम्हाला ओपनली सांगते, तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करून टाका, तरीही तुम्ही गप्पच आहात सर. असं काही नसतं की चाहे जमाना बदल गया हो, पण प्रेम हे आधी मुलानेच व्यक्त करायचं असतं असं ईश्वरी त्याला सांगत असते. आणि पुढे म्हणते की त्यामुळे तुम्हाला जर का वाटत असेल की मी आधी बोलावं तर तुम्ही चुकताय हो सर, असं नसतंय, आधी तुम्हालाच सांगावं लागणार आहे. अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, मला माझ्या मनातलं सगळं काही सांगायचं आहे ग तुला, पण तू काही सिग्नल देशील तर सांगेन ना मी आता. आणि पुढे अर्णव म्हणतो बोल ना, कसं सांगू मी, बोल ना कसं सांगू, बोल अगं बोल असं म्हणतच असतो अर्णव. त्या पुतळ्याशी बोलत असतो. इतक्यातच आकाश येतो आणि पाहतो तर हा म्हणत असतो बोल ना कसं सांगू. आता आकाश म्हणतो अरे काय सांगायचं दादा. तर अर्णव लगेचच हात त्या पुतळ्याकडे हात करतो आणि म्हणतो अरे ही बघ ना. आणि त्याच्या लक्षात येते की अरे हा तर एक पुतळा आहे आणि आपण हिला ईश्वरी समजून बोलतोय. आता अर्णव भानावरती येतो आणि आकाश म्हणतो वॉट दादा काय, कुणाशी बोलतोयस तू असं म्हणून अर्णव सुद्धा म्हणतो की वॉट म्हणून. आता आकाश जो आहे आपल्याला आहे तो म्हणजे राकेशचा. आता राकेशच्या समोर तो जो दादा आहे तर तो आपल्याला दाखवलेला आहे सुरुवातीला की तो म्हणत असतो की अरे मी पण एका मुलाचा बाप आहे वगैरे असं काही बोलत असतो. आणि राकेश मनात म्हणतो की चला हा सेंटी झालाय आता, म्हणजे आपलं काम होतंय याचं असं म्हणतो. आणि अचानकच तो दादा जो आहे तो खानकन राजेशच्या थोबाडीत देतो. आता राजेशला इतक्या जोरात तो थोबाडीत देतो की राजेशला काही समजतच नाही की हा इतक्या वेळ तर गोड बोलत होता, मी तर याला चांगल्या वेड्यात काढलं होतं, मग आता काय झालं म्हणून. राकेश त्याच्या तोंडाकडेच बघायला लागतो. तो दादा पण अतिशय रागाने या राजेशकडे बघत असतो. आता तो त्याचा शर्ट कॉलर पकडतो आणि म्हणतो मला काही समजत नाही, असं वाटतंय का तुला, सारख्या कसल्या तरी खोट्या स्टोऱ्या सांगून खोटी करतो का तू माझा टाईम, असा दादा त्याला म्हणतो. आणि पुढे म्हणतो मी ते दानधर्म करायला नाही बसलो, समजलं का तुला. आणि म्हणतो की तुला आता एकच बदली आहे, पण तुझ्यामुळे
तुझ्यामुळे माझ्या बॉसने मला आणि पुढे राजेश म्हणत असतो की दादा मला, तो दादा म्हणतो तोंड बंद कर, असे त्याचे गाल वगैरे दाबून म्हणतो की आता मी नाही, माझा बॉसच तुझा हिशोब करेल, असं तो दादा म्हणून त्याचा शर्ट आणखीन खिचून धरत असतो आणि कळलं काय आहे असं म्हणून त्याला ढकलून देतो. आणि तो दादा खिशातून फोन काढतो आणि आता त्याच्या बॉसला फोन लावतो आणि सांगतो की हॅलो बॉस, मी राजेशला पकडलंय बरं का मी त्याला, असं तो दादा सांगतो. आणि आता तिकडून तो त्याचा बॉस जो आहे तर तो म्हणतो की त्याला घेऊन या म्हणून. आता हा दादा जो आहे तर तो या राजेशला त्याच्या बॉसकडे घेऊन जाणार असतो. आता पुढचा सीन पाहतोय तो ऑफिसमधला. आता अर्णवने सगळं जे काय आहे तर ते आकाशला सांगितलेलं असतं. आकाश हसत असतो आणि म्हणत असतो की हे खूपच फनी आहे दादा, म्हणजे तुला ईश्वरी दिसते सगळीकडे, आता असा आकाश म्हणत असतो. आणि म्हणत असतो की दादा हे अनबिलिव्हेबल आहे. आता अर्णव म्हणतो आकाश प्लीज हा स्टॉप इट. आता आकाश म्हणतो मी तुला भानावर आणलं म्हणून, हा नाही तर मला ईश्वरी समजलं असतात. अर्णव म्हणतो आय नो, मी कन्फ्यूज झालो रे, मला ना खरंच कळत नाही आहे. तर आकाश म्हणतो यात एवढं कन्फ्यूज होण्यासारखं काय आहे, हे खूप सोपं आहे. हे बघा जिच्यावर आपलं प्रेम असतं ना तर तीच आपल्याला सगळीकडे दिसते आणि तुझ्या मनामध्ये तीच आहे म्हणून तुला असं होतं, एवढं सिंपल आहे हे सगळं. असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो की अरे मला कळतच नाही आहे काय करायचं ते. अर्णव म्हणतो अरे त्यात विचार करण्यासारखं काय आहे, हे बघा मी तुला आता सांगतो की तू तिला प्रपोज करून टाक म्हणून. आणि पुढे म्हणतो की लोक आधी प्रपोज करतात आणि मग लग्न करतात, तू लग्नानंतर प्रपोज कर, यात काय मोठी बिग डील आहे. आता असं आकाश सांगत असतो. पुढे म्हणतो की जा गुडघ्यावरती बस आणि तिला एका रोमॅन्टिक पद्धतीने तिला प्रपोज कर, असं आकाश अर्णवला सांगत असतो. आणि अर्णव म्हणत असतो नाही आकाश, हे नाही एवढं सोपं नाही आहे जेवढं तुला वाटतंय ते. आता आकाश म्हणतो का नाही सोपं, आणि तुला कसली भीती वाटते, रिजेक्शनची भीती वाटते का तुला, की ती तुला रिजेक्ट करेल असं वाटतंय का तुला, सांग बरं. आणि पुढे आकाश म्हणतो की हे बघ दादा, रिजेक्शनची भीती वगैरे काही ठेवू नको. आणि पुढे म्हणतो की अरे हे बघ, तुझ्या मनामध्ये जर का तिच्यासाठी प्रेम असेल तर मग काय फरक पडतो, मी तुला सांगतोय ना की तू तिला सगळं तुझ्या मनातलं सांगून टाक, तेही बिनधास्तपणे. आणि पुढे म्हणतो की तसंही 50% चान्सेस आहेत की तिच्या मनातसुद्धा तेच असेल जे तुझ्या मनात आहे ते. बघ आता काय वाटतंय तुला, यावरती अर्णव विचार करायला लागतो. पुढे आकाश म्हणतो की ओके काही ठीक नाही आहे यात, आपण असं समजू की रिस्क आहे, पण हे बघ लक्षात घे की रिस्क घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नसते. तू जा आणि तिला प्रपोज कर, वहिनींना सगळं सांगून टाक, कम ऑन यू कॅन डू इट, असं आकाश त्याला करत असतो. आता अर्णव म्हणतो मनातच की लगेच घरी जातो आणि मी सिंदूरला सांगूनच टाकतो की दॅट आय लव्ह हर, असं अर्णव म्हणत असतो. आणि मी आलोच म्हणून अर्णव तिथून उठून निघून जातो. आकाश म्हणत असतो ऑल द बेस्ट दादा, असं म्हणतो आणि अर्णव तिथून निघून जातो. आता आकाश जो आहे तो खुश होतो आणि मनाशीच म्हणतो मी कधी सांगणार नम्रताला, लवकरच, असं म्हणतो. आता आपण पाहतोय अर्णव इकडे गाडीच्या जवळ येतो आणि म्हणतो की वेट मी सिंदूरला हे सगळं सांगायचं हे मी ठरवलंय, पण नक्की मी बोलणार काय तिच्याशी, आणि मी जर की बोलायला सुरुवात केलं तरी ती मी सिंदूर माझं कधी ऐकून घेते का, असं अर्णव म्हणत असतो. पुढे म्हणतो की नाही पण बोलायला तर पाहिजेच ना आपल्याला, आज काही झालं ना तरी सगळं सांगूनच टाकणार आहे मी सिंदूरला, असं म्हणतो. आणि पुढे यस म्हणत असतो. पण पुढे अजून म्हणतो की अरे यार पण काय बोलू मी तिच्याशी, त्याला काही केलं समजतच नसतं. आणि म्हणतो की आता मला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, म्हणून तो म्हणत असतो की पुढे जातो गाडीच्या जरा आणि म्हणते की पुढे म्हणतो मी सिंदूर खूप आवडतेस तुम्हाला आणि मी ना खूपच आवडते तीच आवडत पडलोय, की नाही त्याला वाटते खूपच साधं वाटतंय, खूपच बोरिंग साऊंड करतंय ना, हे नको बोलायला, असं तो मनाशीच म्हणतो. आणि पुढे म्हणतो की काहीतरी वेगळा विचार करायलाच हवा, असं म्हणून तो आता गाडीचं लॉक काढतो आणि गाडीत जाऊन बसतो. आता गाडीत जाऊन बसल्यानंतर तो लगेचच गाडीमध्ये जो आहे तर तो रेडिओ लावतो आणि त्या रेडिओवरती एक शो चालू असतो. तर तो शो अर्णव ऐकतो. तो माणूस जो आहे रेडिओवर तर तो सांगत असतो की मी आज प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमचं प्रेम कसं व्यक्त करता, कारण प्रेम हे एवढा सोपा विषय नाही आहे जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे, म्हणून हा प्रश्न विचारला. आणि इंटरेस्टिंग उत्तरसुद्धा आली मला. त्यावरती एकाने लिहिलं आहे की मी पत्र लिहीन माझं प्रेम व्यक्त करायला,
दुसरा म्हणतो की आता अर्णव म्हणते की नाही असं कुठे पत्र लिहितात का. आता तो माणूस म्हणतो, दुसरा म्हणतो की मी मेसेज करून सांगेन. अर्णव म्हणतो हे तर काही नॉर्मलच आहे. आता तिसरा म्हणतो की आता तो माणूस सांगतो की आता तिसरा एक मला रिप्लाय आला की मी माझ्या मनातलं बोलणं रेकॉर्ड करीन आणि मी तिला पाठवून देईन. हां, म्हणजे हे वेगळंच आहे. आय लाईक इट. तर अर्णव ही मला सुद्धा आवडले. आय लाईक इट. त्याच्यामध्ये अर्णव की मी आता मनातच विचार करतो मी जे काय सांगतोय ते प्लीज ऐक. असं अर्णव आता रेकॉर्डिंग करत असतो, पण संपूर्ण रेकॉर्डिंग काय आपल्याला ऐकवलेलं नाहीये. आता आपण पाहतोय लगेच डायरेक्ट पुढचा भाग, तो म्हणजे ईश्वरी घरामध्ये काम करत असते, काही प्लेट्स धुत असते आणि मनाशीच बडबड करत असते. आता तिथे अंजली येते आणि म्हणते काय ग, आणि हे सगळं तू का काम करतेस म्हणून, आणि तर आहेत ना सगळं करायला. त्यावर ईश्वरी म्हणते नाही, ते बसून बोर होत होतं ना, म्हटलं कामामध्ये जरा बिझी असलेलं बरं म्हणून. त्यावर अंजली म्हणते आज चिंटू नाही आहे ना घरामध्ये म्हणून तुला बोर होतंय, कळतंय हं मला. ईश्वरी मनाशीच म्हणते असून तरी काय उपयोग, जे कळायला हवं ते कळायला ते कळत नाही, त्यापेक्षा ऑफिसमध्येच असलेले बरे. अंजली म्हणते अगं काय पटपटतीये. ईश्वरी म्हणते नाही ताई काहीच नाही. आता हे सगळं अंजलीच्या लक्षात येतच. इतक्यातच ईश्वरीला फोन मेसेज येतो आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की मिस इंदूर प्लीज मला ऑफिसमध्ये येऊन अर्जंटली भेट, इट्स रिअली इम्पॉर्टंट. असा काही मेसेज जो असतो तर तो ईश्वरीला आलेला असतो. आता ते मोबाईल आपटते आणि म्हणते वा स्वतः जाऊन बसलेत ऑफिसला आणि आता मला बोलवत आहेत. एवढं जर इम्पॉर्टंट होतं तर मग स्वतः यायचं ना, किंवा फोन करायचा. मला तर ना त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही आहे. आता अंजली सगळं ऐकते म्हणते काय गं एवढी का चिडलीस. तर ईश्वरी म्हणते बघा ना तुमचा चिंटू कसा वागतोय माझ्याशी. आता मला मेसेज करून सांगितलंय, आदेश दिलाय की ताबडतोब ऑफिसमध्ये हजर राहायचं म्हणून. हे काय मी काय त्यांची सेक्रेटरी आहे का आदेश द्यायला. आणि बायकोच आहे ना तर मला फोन करायचा का, आता मला फोनवर बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे. तर अंजली म्हणते अगं काहीतरी काम असेल. तर ईश्वरी म्हणते म्हणून काय मी माझी इम्पॉर्टंट कामं सोडून द्यायची का. आता ही जी इम्पॉर्टंट काम म्हणजे घरातली भांडे पुसत असते. अंजली म्हणते अगं तुला एवढं बोलवतोय ना मग जा. तो तुला सॉरी म्हणायला बोलवत असेल किंवा काहीतरी सरप्राईज प्लॅन केला असेल म्हणून बोलत असेल. तर ईश्वरी म्हणते तुम्ही त्यांच्या ताई म्हणल्यानंतर तुम्ही त्यांचीच बाजू घेणार ना. आता अंजली म्हणते इकडे असं म्हणून तिला अगदी मिठी मारते आणि म्हणते मी तुझी सुद्धा ताई आहे, मी असं का करेन, तुमच्यात भांडणं होऊ नये ना म्हणून मी हे बोलली आहे ग. त्यावर ईश्वरी म्हणते पण म्हणून काय झालं, फोनवर सांगायचं ना, मेसेज कशाला करायचा. तर अंजली म्हणते अगं मेसेज तर केला आहे ना, जा बरं जा लवकर जा ऑफिसमध्ये. ईश्वरी म्हणते बरं जाते हां, आवरून जाते. असं म्हणून आता ईश्वरी तिच्या रूममध्ये जाते आवरण्यासाठी. आता तिथे तोपर्यंतच वल्लरी येते आणि म्हणते अंजली जावई बापूंना फोन केलास का, निदान माझा बॉक्स कुठेही तरी कळेल. आता अंजली फोन लावते तर राकेचा फोन बंद असतो. वल्लरी सारखा लागला विचारते. अंजली म्हणते अरे यांचा फोन बंद आहे. वल्लरी म्हणते अरे देवा आता फोन बंद आहे, एकदा परत ट्राय कर ना. अंजली म्हणते फोन बंद आहे आता काय करणार, तू काळजी करू नको, मी यांना सांगितलंय ना तुझा बॉक्स शोधायला, ते सापडले की मी तुला लगेच कळवते हां. वल्लरी म्हणते नक्की कळव हां. आता हो म्हणून अंजली तिथून निघून जाते. आणि आता वल्लरी मनाशीच म्हणत असते की डोंट वरी, तो बॉक्स काही करून बॉक्स तो मिळालाच पाहिजे, माझं भवितव्य अवलंबून आहे त्या बॉक्सवरती. असं बोललं. आता ईश्वरी ऑफिसमध्ये येते पाहते तर तिथे खूप अंधार असतो. आता ईश्वरी म्हणते इथे एवढा अंधार का आहे, सरांनी तर मला कॉन्फरन्स रूममध्ये यायला सांगितलं होतं बघतेच. असं म्हणून ईश्वरी आतमध्ये जाते रूममध्ये की अचानक त्याच्यावरती एक फ्लॅशलाईट असा पडतो आणि आता इथे छान असं म्युझिक दाखवलं आहे. तिथे ईश्वरीला आठवतं की अंजलीने सांगितलेलं असते की तू ऑफिसला जा, तुझ्यासाठी कदाचित काहीतरी सरप्राईज असेल. तर आता हे सगळं ईश्वरीला खरं वाटतं आणि आता ईश्वरी तिथं उभारलेली असते त्या स्पॉटलाईटच्या समोर आणि आपल्याला दाखवलेलं की इथंच ही सिरियल जी आहे तर आजचा भाग संपलेला दाखवला आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. पाहूया आता काय होतं. तर ईश्वरी आतमध्ये गेल्यानंतर तिथे नेमकं अर्णवने रेकॉर्डिंग केलेलं नेमकं कुणीतरी बदललं आहे असं आपल्याला दाखवलेलं आहे. अर्णव इकडे म्हणत असतो मिस इंदूरने रेकॉर्डिंग ऐकलं असेल ना, तिने ऐकलं असेल का, आणि इकडे ईश्वरीला जे आहे तर ते भलतंच काहीतरी रेकॉर्डिंग ऐकवले गेले. आता यामागे सगळा कोणाचा हात असेल हे सगळं आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहणारच आहोत. ईश्वरी फक्त रागाने बाहेर येते, आपल्याला एवढंच दाखवलेलं आहे. पाहूया उद्याच्या भागात काय खास होतं ते, भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.